जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो मामाच्या, तर तो सिंब मागे लागला होता. सिंबा हे डॉगचं नाव आहे. तो खूप मागे लागला होता. इकडे 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 करा ना. 4-5 दिवस राहिलो तर त्याला हे झालं होतं आमचं अटॅचमेंट जास्तच वाढलं होतं. तो मागे लागला होता. त्याला पण यायचं होतं. त्याला वाटतं खोलताय तुम्ही दरवाजा, नको निघालो मग आम्ही. सिम्बा बाय. घरी आल्याच्या नंतर मग आमच्या कोंबड्या वाट पाहत होत्या. माझ्या सासऱ्यांनी सुकट आणले, तर बघू शकतात त्या कोंबड्या लगेच पटापट मांडीवर येऊन बसल्या सुकट खाण्यासाठी. खूप म्हणजे त्यांना जास्तच हे आवड खूप माणसांची. आमच्या कोंबड्यांना सुद्धा आणि आमच्या माणसांना पण आवड खूप कोंबड्यांची. हा आमचा कडकनाथ असे आहे. 10-15 कोंबड्या आहेत आमच्याकडे गावी. खूप मस्त राहतात म्हणजे. आणि त्याच्यानंतर आम्ही रामफळ वगैरे काढत होतो. आमच्या घरात बाजूला रामफळाचं झाड आहे आणि एवढे रामफळ आलेले होते त्याला. हां, गावी राहण्याची मजाच खूप काय वेगळी आहे. सर्व मस्त असं शेतातलं वगैरे फ्रेश खायला भेटतं. सर्व फ्रूट्स, भाज्या वगैरे. रामफळ वगैरे काढले, मस्त भेटली आम्हाला 5-6 रामफळं. कच्ची काय होती ही मोठ्या बघितलं म्हटलं पुढे पलीकडलं झाड ही बी काढायला पाहिजे इकडे ही. खूप मेहनत करावं लागतं त्याला काढायला सुद्धा, निघतच नाहीत लवकर. ही बी लाल आहे पांढरीच ती अजून. मग नंतर सर्व जमा करून आम्ही घरामध्ये मस्त पिकायला ठेवली. ते झाल्यानंतर मग आम्ही शेतात गेलो. हे सर्व कांद्याची पात, लसूण, खूप काय आहे तिथे. मेथीची भाजी, घेवडा वगैरे. मग आम्ही मस्त फिरलो वगैरे, भाजी वगैरे घेतली. काय पण करा. हे आमच्या नणंदाई भोपळा दाखवतात. भोपळा आलाय तिथे. 2 असे भोपळे होते. मग कांद्याची पात वगैरे घेतली. फ्रेश भाज्या घेऊन मस्त मी पण तोडली थोडी. मला येत नाही शेतातली कामं, पण थोडं थोडं करते, बघते, शिकते. याला घेवड्याची शेंगा होत्या. भरपूर अशा शेंगा भेटल्या आम्हाला. ह्या झाडाला थोड्याच होत्या. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर माझ्या धीराच्या मुलीचं बोलणं होतं. तिथे हळदी कुंकू वगैरे सर्व. आम्ही तो प्रोग्राम पण केला. मस्त फुल एन्जॉय केलं. लहान